हॅलो मंडळी, वेलकम बॅक टू अवर चॅनल. सो आज आहे सॅटर्डे आणि आमचा हा वीकेंड जाणार आहे दिवाळीच्या तयारीमध्ये आणि साफसफाईमध्ये. जसं तुमच्या घरी सुद्धा आता दिवाळीची साफसफाई चालूच असेल, बिकॉज आम्ही आता करायला घेतली कारण नेक्स्ट फ्रायडे जो आहे तेव्हा सार्थीचा बड्डे आहे सेकंड, आणि ते सगळं क्लॅश होईल म्हणून आम्ही विचार केला की आता हा सॅटर्डे संडे फ्रीच आहे तर साफसफाई करून घेऊया. तर आता आई बाबा घरात नाही आहे आणि आई बाबांनी आमचं बऱ्यापैकी काम हलकं केलं आहे. त्यांनी सगळं घर झाडून घेतलेलं आहे. आम्हाला म्हणजे माझ्या दुसऱ्या सासूला म्हणजे उर्फ माझ्या नवऱ्याला सगळं घर पुसायला आवडतं. म्हणजे सगळ्या ज्या भिंती आहे, टाईल्स आहे, तो सगळ्या एकदा साबणाच्या पाण्याने पुसणार, एकदा साध्या पाण्याने पुसणार. मग सगळे ज्या आमच्या काचा वगैरे आहेत विंडोच्या त्या सगळ्या तो पूर्ण साफ करणार. सो भरपूर त्याला साफसफाईचा वेळ लागतो त्याला, आणि आज त्याच्या हाताखाली मी आहे. सो मला पण ती मेहनत घ्यावी लागणार आहे. सो मग बघूया आजचा दिवस कसा जातोय ते. आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आमचा हा साफसफाईचा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आता मी आहे ना तुम्हाला स्वप्नीलला दाखवते. स्वप्नील उर्फ जेठालाल. स्वतःच दाखव बाबाजी बाई. हा बघा तावा दाखवते. एक मिनिट तावा. बाबाजी बाई ही बघा, बाबाजी बाई आमची. तर केस खराब होती, मी कालच धुतली होती. अच्छा, माझी पण केस खराब होतील त्याच्यामुळे आम्हाला पूर्ण हे साफ करायचं आहे. बघा माझा हा एवढा भाग झालाय हा, आणि ही भिंत झाली आहे. अजून मला ही भिंत करायची आहे, या सगळ्या टाईल्स करायच्या आहेत. आणि ही बघा आणि लग्नाला चालली आहे. हा, आणि आमच्या मॅडम लग्नाला चालल्यात आज. हा, आम्ही दोघं असे आहेत. हिने असे कपडे घातले, हिने असे कपडे. हे बघा. हा, तू कुठे चालली आहे नानू? अबू चालली आहे. हा हा बरं. हा बरं. हे तुम्हाला माहित आहे का 2 वर्षाचा हिचा बर्थडे आहे नेक्स्ट वीक मध्ये. आणि आहे ना तुझा बर्थडे आहे. मी कोण आहे? डॅडा आहे. ती डॅडा बोलायला लागली आहे. हा, आणि जेव्हापासून डॅडा डॅडा बोलले ना, हा डॅडा डॅडाच करते. है ना नानू? बोल डॅडा. चल आपण आता साफसफाई करूया पटापट, आणि संध्याकाळचा काहीतरी प्लॅन आहे मॅडमचा. येस, सो बघूया. आधी साफसफाईमध्ये आम्हाला वेळ लागणार खूप, आणि तो होईल का नाही होईल आम्हाला अंदाज नाहीये. सो खूप वेळ लागणार आहे. ही बघा हिचं काय चालू आहे. अय लाल परी मैदान खडी, काय करतोयस? सरकवतोय. पण मला ना तू जेठालाल कमी आणि हबीबी जास्त वाटतोयस रे. मी होतो दुबईला. कशाला? उंटाचा बोच दुबईला. हा माणूस ना काहीही बोलतो वेडा. हा ना खूप वेळ लागतोय. हा, मी ह्याला बोलली तू साबणाच्या पाण्याचा फडका मार, मी नॉर्मल पाण्याचा कपडा मारतोय. हा मला काय बोलला माहिती आहे? नाही चालणार. चल काम करेल, मला आवडणार नाही. जा कर मग स्वतःच. वाजवणार आहे. आम्ही दोघांना एकत्र एकाला 2 वाजेपर्यंत होईल. तर कपडा पिताना पण पिळला ना, अरे अजून पिळ, आणि अजून पिळलं की अरे पाणी राहू दे. अरे मग ते बरोबर क्वांटिटी मध्ये दिलं पाहिजे ना, व्यवस्थित. ते एकदम पिळते तर एकदम पिळून देते, ओलाटे बोलला तर एकदम ओलाटे देते. आता कुठला पाहिजे तुला? नाही झालंय ना व्यवस्थित. हा झालंय. आता डाग दिसतोय एकदम सारखं सांगू डाग पडायला नको. न्यानो तुझं काय चालू आहे? देता ते घड्याळ जाणार आहे आज. देता चल वाट लावून मागे करेल. हा, हे मागे घ्यायचंय ना. मी पण चिरकली या वाजले. पडला. ते का तू माझ सरकवलंस? हे पुसून झालंय ऑलरेडी. त्याच्या मागची भिंत नाही पुसायची? मग झाली आहे भिंत पुसून. ही भिंत एवढी भिंत पुसली आहे मी. जेव्हा नटापटा करत होतीस ना, ते घालत होतीस. मी काय नटापटा केला रे? तेव्हा हात नको लाव, समजलीस ना? हात नाही लावायचा. हा पकड. भाषा शुद्ध हवी. प्रोफेशनल आहेस ना तू? प्रोफेशनल अकाउंटंट आहेस ना? हा, इव्हन इंडियाची नाही, फॉरेनर. वाट लागली. मला काय माझा खोकला का जात नाही? ए बाई नको ना. नवऱ्याला 2 शब्द चांगले बोलले ना की मग खोकला जातो व्यवस्थित. मी आतापर्यंत बोलतो साथी काम करायला येते, नजर लागली.
माझ्यासाठी बायको तुला भेटली, तुझं नशीब. नशीब. हा हो सेम. पळून जावं लागणार आहे मला थोडे दिवसात. बहुत बोल रहा है तू, बहुत बोल रहा है. पगार कम करना पडेगा. देते जावं लागेल तुला दुबईला. पगार देते उंटाचं बोचत व्हायला. हा शाणी. पंखे पुसलेले आहेत पण. हा पंखे झाडलेले आहेत. झाडलेले आहेत, पुसायचे बाकी आहेत. हा समजली. आता हलवायचं दुसरीकडे का इथे सगळं साफ करतोस? हलव ना, बघ तुला जमतंय का. हलव. काय मी हे बोलली, हे तुला नाही. तेच मी बोललो. हा एवढा 50 जोर आला किलोचीच तुला. आहे मी. हा तुझा आहे 70 किलोचा. 70 किलोचा. 64 64 14 किलो माझ्यापेक्षा जास्तच आहेस ना. मला तर एक खेळणी पण धुवावी लागणार आहे आता. तुझं काय चालू आहे सारथी? हा इथे डॅडाला बेडरूम साफ करायचा आहे ना, त्याच्यामुळे मी सगळं तिची खेळणी आणि आमची जी अंथरुणं वगैरे आहेत ती अशी पॅक करून ठेवले. त्याच्यावर धूळ उडणार नाही. बिकॉज बाहेर पण सगळा पसारा आहे. ॲक्च्युली थोडा ब्रेक घेतला होता आम्ही, बिकॉज भूक लागली आहे मला. तर स्वप्नील बोलला की तू जेवून घे आणि मग तुम्हाला दाखवते जेवण काय आहे. हे बघा आमचं जेवण. कालचा अंडीचा रस्सा थोडासा जास्त झालेला, सो तो आहे. चपात्या आणि हे माझं स्पेशालिटी असलेलं कच्चं ऑमलेट. आणि हे सारथीसाठी मी केलं आहे अशी खिचडी थोडीशी. हे तिच्यासाठी मी करते. ह्याच्यामध्ये ना मस्त भाजलेला इंद्रायणी तांदूळ तुपामध्ये भाजलेला, नंतर मुगाची डाळ, थोडेसे सगळे कडधान्य, मोड आलेले स्प्राउट्स आपण त्याला बोलतो ते, आणि काजू बदाम सगळं. बिकॉज ते काजू बदाम असे खात नाही. पप्पावरती गेले ना ती, तिला आवडत नाही असं काय खायला. मग तिला मला अशा वेमध्ये करून द्यावं लागतं. सो सारथी चल आपण टीव्हीवर माशा अँड द बेअर लावूया. हां आणि खाऊया. हां डॅडाला सगळं बेडरूम साफ करायचं आहे ना. चला 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 गुड गर्ल. काय बोलते मग? ऐका सोन्यासारखा पोरगा आहे तुझा. मी तेच बोललो होतो, आवडतंय का नाही तुला? आवडलंय. बाय द वे आता वाजलेत रात्रीचे 8. मिया मॅडमचं काम चालू आहे अजून. हो मॅडम कधी तुम्ही काम करणार, कधी आपण शॉपिंगला जायचं? चालते ना, चालते. बघूया, ठरवूया. आपल्याला लग्नाला जायचंय का? हा काय चढा. आमचं ठरलेलं आहे. किती तास विचार केला आपण? 1 तास की आम्ही जायचं का नाही जायचं, जायचं का नाही जायचं. पण आमचं ठरलंय की आम्ही निदान बघून तरी येतो. आता वाजलेत रात्रीचे किती? 9. सो तेव्हा मी निघतोय सारथी मॅडमच्या शॉपिंगला. नानू कुणाचे बड्डे आहे? अकच्या बड्डे. सो बघूया तिच्यासाठी काय भेटतंय का चांगलं. फराक घ्यायचा आहे ना आपल्याला. फराक. स्वप्नील फराक घेणार आहे, मी फ्रॉक घेणार आहे. अच्छा बरं. हां बरं. फिरायला जायचं म्हटलं की मम्मा उचलून घे, ही सारथीची मॅन्डेटरी डिमांड. शेवटी तिला उचलून घेण्याची नौटंकी करत आम्ही आलो आमच्या राजकुमारीच्या बड्डेची शॉपिंग करण्यासाठी. दुकानाबाहेरच्या स्टॅच्यूजना बघून ते खरे की खोटे होते हे बघण्यासाठीची सारथीची धडपड चालू होती. दुकानांमध्ये दिवाळीच्या शॉपिंगची पण खूप गडबड होती. सो आम्हाला नाईलाजाने अजून 2-3 दुकान बघावे लागणार होते. असं म्हणत जरा मार्केटचा एक चक्कर मारून आलो. शेवटी आमच्या राजकन्येला तिच्या आवडीचा ड्रेस पसंत पडताच अगदी अनएक्सपेक्टेड रिॲक्शन आली तिच्याकडून. हाच ड्रेस घालून घरी जाऊया, हा तिचा हट्ट सोडवता आमच्या मात्र नाकी 9 आले. सारथीसोबतच माझीसुद्धा शॉपिंग मी करूनच घेतली आणि तोपर्यंत सारथी आणि तिचा लाडका डॅडा असे नाचत नाचत आले. सो मंडळी असा होता आमचा दिवस. आणि आता रात्रीचे 12:30 झाले. मस्त शॉपिंग वगैरे झाली आमची. सारथीचा ड्रेस तुम्ही बघितला असेल आणि मला मी चप्पल्स वगैरे पण घेतला. छान स्वस्त भेटलाय मला तिकडे. आता फक्त ना ऍक्च्युली स्वप्नीलची शॉपिंग राहिली आहे. ती आम्ही करू पुढच्या आठवड्यात. उद्या करूया? नाही उद्या नाही, आजच गेलो होतो आम्ही. पण हिची शॉपिंग करता आहे ना 10 वाजले. तर त्याच्यामुळे आम्ही विचार केला की राहू दे, हिची शॉपिंग आपण नंतर करूया. सॉरी माझी शॉपिंग आपण नंतर करूया. हिची शॉपिंग झाली तो ड्रेस आम्ही विचार करतोय डायरेक्ट बड्डेला तुम्हाला हिला घालून दाखवू. बाकी मॅडमला 4 जोडी सँडल आवडलेल्या. 4 जोडी?
हा 2 जोडी घेतल्या किती तिने. खोटं बोलतोय. ह्याने शूट पण केला, मी टाकेन व्हिडिओ मध्ये, काहीच नाही. बघा, मला बघा. ह्याच्यामुळे तुला हा. माहितीये, ह्याच्यामुळे ना हिला मला सवय उचलून- लागलेली आहे हिला घेऊन की यावं जायचं लागेल. एका दुकानामध्ये पटकन सगळं घ्यायचं आणि यायचं. हे नाहीतर गोष्ट आधी आहे. मी ही खूप शिकली. दुकानं फिरायची. ऍक्च्युली 10 दुकानं फिरायची ही, आणि त्यानंतर मग आम्हाला असं व्हायचं की मला की बाबा ही बाहेर येते का नाही आहे, हा ही येते का नाही, येते का नाही, पण आली पण आता बाबा, मी शिकली शिकली. बघ. म्हणजे माझी अर्धा पाव जास्त माझी एक तास. ऍक्च्युली माझी सवय तशी आहे की मी ज्या शॉपमध्ये गेलो ना, हे डॅडाची मुलगी देतो. हा. ती थांबा, हा, जशी एक डाडा मिनिट. बोलायला लागली आहे ना, नुसतं ती डॅडा 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 डॅडा. डॅडाच करते. तर माझी सवय कशी आहे की मी एका शॉपमध्ये गेलो ना की मी त्या शॉपमधून कपडे जे काही घ्यायचे असेल ते घेऊन बाहेर पडतो. पण हिची सवय तशी नाही आहे. ही जोपर्यंत आता माझी 4-5 सवय दुकानं लागली. बघत नाहीत ना तोपर्यंत ही येत नाही. सो आजचा हा ब्लॉग असा होता. तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंटमध्ये सांगा. आपण भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.